नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. नाव माझं शुभम आणि आज आहे भाऊबीज. आणि आज भाऊबीजच्या निमित्ताने मी ताईला साडी घ्यायला चाललोय द्वारकाधीश या साडी सेंटरमध्ये, जे की खूप फेमस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही बघालच ती साडीची चॉईस वगैरे आपण काय करतोय. तिसाठी एक गिफ्ट म्हणून भाऊबीजचं आपण घ्यायला चाललोय, तर बघूया. दाखव ती मला दाखव म्हणजे कसं आता नंतर काय नाही चालेल. मस्त कशी वाटते तुला? कशी वाटते तुला? चांगली वाटते, पण तुला कुठली आवडते? तो डार्क आहे तो घ्यायचा का काही घ्यायचा? हा भारी वाटतं. हा भारी वाटतं तुझं. बघ एका साईडला हा लावते. मारून गिरे ना बळक की करणार. हा बघ, तुला कुठली वाटते? तू सांग ना. तू घेणार भारी वाटते. हीच बघूयात ना. हीच बघ. त्याला बोलती या. त्याला 2 साड्या बघितल्या आणि घेतली दुसरीच साडी. ठीक नाही सापडली, शेवटला बिल करायच्या टायमाला सापडली. तर आम्ही द्वारकादासमध्ये आलो होतो दीदीला शॉपिंग करायला. शॉपिंग मध्ये भाऊबीजचं गिफ्ट साडी घ्यायला. थँक्यू. तिला आवडली. पहिल्यांदा माझ्या भावाने जॉब लागल्यानंतर मला गिफ्ट केलंय. ते पहिल्यांदा असं काय नाही, तुझ्या पोराला मी कपडे गेले होते त्याशी. हा ठीक आहे, पण मला पहिल्यांदा घेतलेस ना. चला, हॅपी भाऊबीज. आलो होतो 2 तास बसलो. एक साडी बघितली, दुसरी साडी बघितली आणि घ्यायच्या टायमाला तिसरीच घेतली. आता द्वारकाच्या बाजूलाच ट्रेंड्स आहे. ट्रेंड्स मध्ये चाललोय मला फॉर्मल्स घ्यायला ऑफिससाठी. सोनूला 2000 दे. बघ काय, तिला 2000 देणं गरजेचं आहे. तिला भाऊबीजला 2000 रुपये द्यायचे. तिला पप्पांनी ड्रेस घेतलाय ना, तर तू मग आता तिला 2000 दे. 2 काय आपण 20 देऊ. येऊ दे पैसा आपल्याकडे, पेमेंट येऊ दे. नाही आता दे तिला, ओवाळणीत टाक. चला, ट्रेंड्स मध्ये आलो आपण. द्वारकाच्या बाजूला ट्रेंड्स होतो. त्या ट्रेंड्स मध्ये गेलो होतो कपडे घ्यायला, फॉर्मल्स. ते घेतले आम्ही. तर एक ऑफर चालू त्यांची की 2000च्या शॉपिंगवरती आपल्याला कुपन्स भेटणार 500चे. तर माझी शॉपिंग 5000 झाली होती, तर मला 2 500चे कुपन्स भेटलेत. वरचा बाजार अशी गर्दी बसली इथे, विचारू नका. पब्लिक दाखवतो तुम्हाला एक मिनिट. आपण शॉपिंग करून आलोय. दीदीला साडी घेतली आपण एक, आणि माझ्यासाठी मी फॉर्मल्स घेतलेत, आणि पिल्लूसाठी आपण वॉटर बॉटल आणि शूज घेतलेत. ते दाखव तुम्हाला एक. पिल्लू शूज दाखव. शूज दाखव. शूज दाखव पिल्लू. दाखव. हे शूज आणि ती बॉटल आलेला तोडली नाही. तोडले नाहीये ती. तोडली आहे ही. हा, काय वायर काढली. काढली नाहीये, मी पायात घाल शूज. बसवतीये. आता एक गोष्ट घडली माझ्यासोबत. मगाशी मी जे ट्रेंड्स मध्ये जाऊन फॉर्मल्स घेऊन आलो, तर त्यातलं एक जे मी डार्क ब्लूचं होतं, ते मम्मीला पप्पाला कोणालाच आवडलं नाही आहे, आणि आता मला ते एक्सचेंज करायला लावलं आहे. आणि आपल्या मुलांना मुलींना हीच सगळ्या गोष्ट वाईट असते की एक्सचेंज करून येणं किंवा रिटर्न करणं. या गोष्टी म्हणजे आपल्याला जास्त भीती वाटते किंवा काहीतरी असं वेगळं वाटतं. आणि आता मी धाडस करून चाललो ट्रेंड्समध्ये एक्सचेंज करायला. घेऊन 1 तास पण नाही झाला, आता एक्सचेंज करायला चाललो आहे पटकन. पण आता पाऊस खूप चालू आहे आमच्या ते खोपोलीला,
पाऊस थांबला गेला की आता निघणार आहे मी आणि ट्रेंड्समध्ये एक्सचेंज करून येणार आहे. बघू तिथे गेल्यावर आपण त्या चॉईसमध्ये बहुतेक मला तो मगाशी आवडला होता पर्पल कलरचा, तो मी त्या एक्सचेंजमध्ये घेऊन येईन. तर मित्रांनो आपण शर्ट एक्सचेंज करायला गेलो होतो ट्रेंड्समध्ये आणि ते सक्सेसफुली झालं. तिथे काही इश्यू नव्हता, फक्त कॅश ते आपल्याला रिफंड करत नाहीत, एक्सचेंज करून देतात आपल्याला शर्ट्स वगैरे. तर एक्सचेंज करून भेटले मला, बट वापस येताना खूप पाऊस झाला अतिशय, त्याच्यामुळे पूर्ण वगैरे मी भिजलो आता आणि लाईट वगैरे पण गेली होती, त्यामुळे आत्ता थोडा लेट झाला आम्हाला भाऊबीज सेलिब्रेट करायला. 3 तास लाईट नव्हती, त्यामुळे जरासा टाईम एक्सटेंड झाला आपला. पाहिजे ना तीच ती साडी आहे जी आम्ही दिला द्वारकादासून 3 तासात. थँक्यू. मामाला पाया पडायला सांगतो. काय करतो रे आम्हाला कॅश पाहिजे आहे. हा ड्रेस मी दिलाय आणि वरतून कॅश पण घेणार आहे मी, तो पेमेंट झाल्यावर भेटणार आहे मला. तर मित्रांनो आजचा भाऊबीजेचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट करायला शेअर करायला विसरू नका आणि असाच सपोर्ट राहू देत जा. आपण 10K पण लवकरच पार करूया. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हॅप्पी दिवाळी. आमच्या अजून दिवाळी संपली नाही.